हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एका मुलाची समस्या आपण घेणार आहोत. तो मुलगा आहे फक्त 22 वर्षाचा. 22 इयर्स. आणि तो म्हणतोय त्याचं ब्रेकअप झाले, त्यामुळे त्याला जगायलाच नकोसं वाटते, सगळं काही संपलं असं वाटते. असं बरेच आपले मुलांना मुलींना वाटत असेल. आता वय वर्ष 22. हे बघा, वय वर्ष 22. त्याला विचारलं, तू काय करतोस? काहीतरी नोकरी करतोय, पण फार काही त्या नोकरीतनं मिळत नाही असा म्हणाला. मग म्हटलं, तू आता ब्रेकअप झाला, ठीक आहे म्हटलं, हरकत नाहीये. तुला एकट्याला जेमतेम पुरते एवढंच मिळवतो म्हणतोस आणि तुला वाटते आपल्याला फ्रेंड पाहिजे, अमुक पाहिजे, लग्न पाहिजे. ठीक आहे, लग्न होईल, काही हरकत नाही म्हटलं. पण आपण त्याच्यासाठी काहीतरी ठोस करायला नको का? असं बोलताना आमचे बोलण्यात काही पॉइंट्स आले, ते मी आपल्याशी शेअर करणार आहे. पहिली गोष्ट मला जाणवली म्हणजे ह्या मुलांना, सगळीच असं असतात असं म्हणत नाही, काही लोक असतील, काही जबाबदारी नाही, जबाबदारीची जाणीव नाही. सिनेमा सिरियलमध्ये बघतात, त्यांना वाटते आयुष्य तसंच आहे, इकडे फिरायला जायचं, तिकडे त्या रेस्टॉरंटला जायचं, इकडे खायचं, हिंडायचं, फिरायचं, झालं. एवढ्यात त्यांना वाटते मजा. काही जबाबदारीची जाणीव नाही. उद्या लग्न झाल्यावर आपल्याला घर चालवायला पाहिजे ह्याची पण जाणीव नाहीये. आणि घर, लग्न, उद्या मुलं बाळा होतील म्हणजे खर्चाचं हे म्हणा, किंवा आपण वेळ एकमेकांना द्यायचं म्हणा, ह्याची कशाची जाणीव नाहीये. आणि त्याच्यासाठी जास्त मिळवण्याची पण जास्त आपण मिळवायला पाहिजे. फक्त स्वप्नात जगतात, हे मला जाणवतं. नाही, अमुक करीन, तमुक करीन, आणि काहीतरी करीन, आणि काहीतरी करीन म्हणजे काय करणार आहे विचारला. कुठली गोष्ट आणि काहीतरी करायचं ते तर शिकायला वेळ लागत नाही का? कुठलाही प्लंबिंगचं काम कर तू, आणि काही काम कर, कुठलाही काम कर. काम कुठलाही मोठा छोटा असं नाहीये, पण तर काम शिकून घ्यायला वेळ लागत नाही का? इवन कार्पेंट्री म्हटलं तरी आज आता तुम्हाला मोठे कार्पेंटर्स दिसतात, भरपूर पैसे घेतात ते, आपल्याला माहित आहे. त्यांचे हाताखाली कामं करणारे असतात, त्यांना काम पैसे किती मिळतात, काम किती असते, हे शिकण्यात त्यांची 4-5 वर्ष जात नाहीत का? हे कशाची ह्या मुलांना देणं घेणं नाही. त्यांना वाटते नाही, हे करीन तर करीन. करायला हरकत नाहीये, काही करा तुम्ही, पण त्याच्यासाठी वेळ द्या, जरा शिकून घ्या. हे आधी मुलांनी जाणून घ्यायला पाहिजे, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आत्ता घडलेल्या गोष्टीतनं मूव्ह ऑन करायला शिकायला पाहिजे. मूव्ह ऑन करायचं म्हणजे काय? विसरायचं. तो म्हणाला, अयो मॅडम, तुम्हाला सांगायला खूप सोपं वाटतंय हो, आम्ही खूप इन्व्हॉल्व झालो होतो एकमेकात. एवढं सोपं नाही, आता वर्षभर झालं तरी मी विसरू शकत नाही, असं तो मुलगा सांगत होता. वर्षभर झालं तरी तो विसरू शकत नाही. ओके, ठीक आहे, अजून 10 वर्ष असंच लक्षात ठेवू, काही फायदा आहे त्याचा नाही. हेच उलट तो काय म्हणाला माहितीये का? ती मुलगी इन्स्टावर, फेसबुकवर आणि नवीन मित्रांबरोबर तिचे फोटो घालते, ते बघून तरी मला आणि त्रास होतो म्हणे. मी म्हटलं, बघू नकोस, कोण सांगितले बघ म्हणून? म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्ही तुमचे इमोशन्सवर जरासं कंट्रोल ठेवायला पाहिजे.
आणि विसरू शकत नाही म्हणजे काय? न विसरून काय करणार? त्या मुलीला आता दुसरे फ्रेंड्स आहेत, ती त्यांच्याशी लग्न करेल, ती मजेत राहील. तुझं काय, तुझ्या आयुष्याचं नको तू बघायला. आयुष्य जाऊ दे. तुझे आई बाबा तुझं लहानाचं आत्तापर्यंत तुला मोठं केले, ते सगळं केलेलं आहे, त्यांच्याकडे नको तुला बघायला लागणार नाहीये का? नुसतं दुःख करत बसणार? ती भेटली आत्ता 2-3 वर्षात. म्हणजे मला काय म्हणायचं, मी त्यांच्या भावना समजून घेत नाही असं नाहीये, भावना समजतात मला, पण त्या भावना ती मुलं सांगतात एवढे दोन्ही बाजूनं डीप नसतात. आणि खरोखर डीप असलं की असं तुटातूट पण होऊ शकत नाही. मग मूव्ह ऑन करायचं म्हणजे काय करायचं? जाऊ देता, आता घडलेलं सोडूया. आता असं कोणाबद्दल, असं ते एका मुलाची गोष्ट नव्हे, असं किती तर लोकांबद्दल घडलं असेल. मूव्ह ऑन करायचं म्हणजे आणि कसं ते आपलं आयुष्य बदलायचं. कुठले तरी एका कामावर म्हणजे काही शिकून घेण्यावर, कशावर तरी लक्ष केंद्रित करायचं, फोकस करायचं. अजूनही 5 वर्षांना मी कुठे असणार आहे हा विचार करा. ते 5 वर्षासाठी तुमची परिस्थिती असली की आणि पुढचं शिकून या, काही करा, बिझनेस करा, मन लावून काय करता तर करा आणि तुमची परिस्थिती बदला. आणि तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून कुठलंही काम करत असाल तर नको ते विचार तुमचे डोक्यात येणार नाहीत. का म्हणजे तर घडून गेलेलं आहे, पास्ट आहे, तर संपलं. पास्ट नाही सारखं आठवत बसायचं. त्यामुळे तर कम्प्लीट विसरायचं. मला हे पुढचे 5 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे, मला 5 वर्षात कुठे पोचायचं आहे त्याचं प्लॅनिंग करा. आता शिक्षण करायचं कम्प्लिटली तेच बुडून जावा. त्याच्याशिवाय दुसरं काही नको. काही शिकायचं असलं ते शिका. बिझनेस करत असला तर आणि तो वाढवा आणि पुढे घेऊन जावा. काही नवीन शिका. तुम्हाला काय तुमच्या कामात हेल्पफुल होणार का म्हणजे आधी तर बघायला पाहिजे. नुसतं वेळ जायला पाहिजे म्हणून हे करा तर करा, उपयोगाचं नाही. आधी तुमचं तुम्ही पायावर उभा राहायला पाहिजे, तुमचं तुम्ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळवण्याच्या दृष्टीनं आणि तुम्ही तुमचे पायावर अगदी भक्कमपणे उभा राहायला योग्य तो मार्ग आधी निवडा. बाकीचं सगळं नंतर, तुमचं एन्जॉयमेंट अमुक तमुक सगळं नंतर करा. आधी तो मार्ग बघा. काय करायचं आहे तुम्हाला? मला बदलायचं आहे, मला कुठे उभं राहायचं आहे, तिथे जावा. मग तुम्हाला अगदी चांगल्यापैकी पार्टनर भेटेल. असं काही नाहीये. प्रत्येकाचे कुंडलीत हा लग्नाचा योग असतो आणि सगळं काही, पण तो योग कधी फलरूपी होतो. सगळं काही बरोबर असलं तरच होते, नाही ते नाही. ओके, तुम्हाला नोकरी नाही, तुम्ही काही मिळवत नाही, मग कोण तुम्हाला मुलगी देणार? किंवा इन द सेम वे मुलींचं पण व्यवस्थित वागत नाही, तुम्ही काही ऐकत नाही, हे नाहीये, काही नाहीये, मग कोण तुम्हाला बायको म्हणून करून घेईल? त्यामुळे स्वतः आधी स्वतःला घडवा. सगळं स्वतःला घडवायचं म्हणजे सगळं. ते तुमचं कॅरेक्टर आलं, चारित्र्य आलं, फायनान्शियल आलं, इमोशनल आलं, प्रोफेशनल आलं, सगळ्या गोष्टीत स्वतःला घडवा. आणि तुम्हाला कुठल्याही वळणावर अमुक करू का वाटलं का नाही, एकच मनाला सांगा, मी हे ओपनली सगळ्यांसमोर करू शकतो का? मी हे सगळ्यांसमोर करू शकतो असं तुम्हाला वाटलं ते करा. नाही मला हे करायचं ते चोरून बिरून करायला पाहिजे, बाकीचे बघितलेले काय म्हणतील असे तुमचे डोक्यात विचार आले तर मात्र तो मार्ग सोडून द्या. बिलकुल करायचं नाही हे समजा. त्यामुळे आधी कम्प्लीट लक्ष आता बाहेरचं सगळं बंद करा.
कोणाचंही मनात आणू नका. ती तुमची गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल, कोणी असेल. तुमच्यावर सगळं लक्ष केंद्रित करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप करा. 5-6 वर्षांना तुम्हाला कुठे बघणार आहात, तर आधी तुम्ही ध्येय मिळवायला प्रयत्न करा आणि मिळवा. नंतर सगळा पुढचा विचार पुढे करायचे. आता फक्त ते ध्येयाकडे फोकस करायचं, दुसरं काही नाही. एवढं तुम्ही करा, सगळं काही तुमचे मनातलं दुःख निघून जाते. अच्छा, हॅव ए गुड डे.